स्वागतम सुस्वागतम. सर्व मान्यवरांचं, सर्व प्रतिभागांचं महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आपका माइक बंद है जॉन सर. स्वागतम सुस्वागतम. सर्व मान्यवरांचं, उपस्थित सर्व प्रतिभागांचं हार्दिक स्वागत करतो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड तथा देवनागरी बौद्धिक शिक्षण प्रसारक मंडळ देवणी द्वारा संचलित पंडित दीनदयाल उपाध्याय महाविद्यालय देवणी द्वारा आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र एकात्म मानवतावाद भारताच्या सशक्तीकरणाचे तत्वज्ञान या विषयावर आयोजित या चर्चासत्र द्वितीय सत्राचे अध्यक्ष तथा अध्यक्ष डॉक्टर सुहास प्रभू महामरे तथा साधन व्यक्ती मान्य श्री प्रवीणजी देशमुख सर्व इथे जॉईन झालेले आहेत. सहभागी नारायण फडके, डॉक्टर गौरव जोळीकर, डॉक्टर प्रदीप पाटील, कुमारी मीनाक्षी वामन मेडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य नाईक सर, संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य श्री श्यामाप्रसाद धनुरे, तसेच सन्मान्य सदस्य रामभाऊ गुंडप्पा धनुरे, या कार्यक्रमाचे संयोजक कांत जाधव, सर्वांचं हार्दिक स्वागत करतो व सत्राचे अध्यक्ष डॉक्टर स्नेहा सुहास प्रभू महामरे मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले प्रस्तावित मनोगत व्यक्त करावे. डॉक्टर स्नेहा सुहास प्रभू महामरे मॅडम. नमस्कार, माझा आवाज येतोय? काय नुसते बसून 3-3 वेळा डबे ओके. राष्ट्रीय चर्चासत्र एकात्म मानववाद भारताच्या सशक्तीकरणाचं तत्वज्ञान असा विषय होता. परंतु आताच संन्याशी सरांनी सांगितल्याप्रमाणे सशक्तीकरणाचे दर्शन अशा या चर्चासत्रात मी पहिल्या आपल्या या असलेल्या सेमिनारच्या पहिल्या सत्रात मी स्नेहा महामरे माझे विचार थोडक्यात मांडणार आहे. तर माझ्या या सेमिनार मध्ये साधारणपणे 3 व्यक्ती बोलणार आहेत. सर्वप्रथम पंडित दीनदयाल उपाध्याय महाविद्यालय देवणी यातील पदाधिकारी आणि कांचर यांचं मनपूर्वक अभिनंदन. आजच्या या जयंतीच्या निमित्तानं, हीरक महोत्सवाच्या निमित्तानं का होईना, एक विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं अतिशय महत्वाचं कार्य आज होणार आहे. 60 पुन्हा लोकांपर्यंत हे नवीन पद्धतीनं विचार पोहोचवणं एक पिढी त्याच्यात गेलेली होती. या नव्या असणाऱ्या तरुण प्राध्यापकांना आणि ते प्राध्यापक ज्या विद्यार्थ्यांना शिकवतायत तर त्या प्राध्यापकांच्या मुखातून नव्या पिढीपर्यंत हे नवीन विचार पोहोचणार आहेत. तत्वज्ञान म्हटलं की त्याला एका वेगळ्या पद्धतीनं त्याच्याकडे पाहणं असतं. आज सुरेख शब्द सरांनी वापरलेला आहे आणि त्याला दुजोरा खंदारे सरांनी पण दिलेला होता. दर्शन हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. इथं असणारं जे एकूण त्यांचं कामकाज जर लक्षात घेतलं तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा विचार त्यांच्या मनात आलेला आहे. सुरुवातीला एका ध्येयानं, एका प्रेरणेनं पंडितजी काम करताना आपल्याला दिसतात. अनिष्ट प्रथांचं उच्चाटन करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं काम सुरू केलेलं होतं. हा हाडाचा पत्रकार आहे आणि त्यामुळे त्यांनी काढलेले जी वेगवेगळी वृत्तपत्र म्हणूया किंवा नियतकालिकातनं केलेलं लेखन हेही तितकंच महत्वाचं ठरतं. जर आपण त्यांच्या नियतकालिकांची नावं पाहिली, लखनौहून पहिलं निघालेलं ते मासिक होतं राष्ट्रधर्म होता आणि त्याच्यानंतर राष्ट्रधर्म काय आहे हे समजावून सांगत असताना 1940 नंतर त्यांनी एक साप्ताहिक सुरू केलं. साप्ताहिकाचं नाव सुद्धा लक्षात घ्यायला हरकत नाही, पांचजन्य हे नाव आहे. ज्या पद्धतीनं रणभूमीवर शंख फुंकला जातो आणि समोरच्या योद्ध्यांना सूचना दिली जाते, तशा पद्धतीचं हे नाव त्यांनी साप्ताहिकासाठी घेतलं. मासिकापासून साप्ताहिकापर्यंत आलं आणि त्यानंतर मात्र स्वदेश नावाचं दैनिक त्यांनी सुरू केलं. आपलं चिंतन, आपलं लेखन लोकांपर्यंत म्हणजे समाजापर्यंत पोहोचवणं ही दीनदयाळ सरांची काय म्हणूया एक तळमळ होती आणि या तळमळीतूनच त्यांनी
आपल्या देशाचं म्हणजे मुळात राष्ट्रवाद म्हणजे काही संकल्पना मी आता मांडत नाही, कारण त्याच्यावर चर्चा भरून झालेली आहे, अनेकांना त्याविषयी पूर्णपणे माहिती आहे. परंतु असलेला मानववाद, लोकांना असणारा जे अभिप्रेत होतं, परंतु त्याकडे दुर्लक्ष करत इतर गोष्टी सुरू झालेल्या होत्या, त्याकडे पुन्हा लक्ष वळवण्याचं काम अत्यंत महत्वाचं होतं आणि ते पंडित उपाध्याय यांनी केलेलं होतं. माझ्या मनात असणारे विचार मी या असलेल्या पहिल्या सत्राच्या नंतर व्यक्त करते. आज माझ्या समोर जबाबदारी आहे की माझ्यासोबत जे प्रवीणजी देशमुख जे आहेत, तर ती अतिशय महान व्यक्ती आहे, तर त्यांनीही आपले मत व्यक्त करायचे आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या शहरातून आलेले 3 महान प्राध्यापक आहेत, तर त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त करावं. मी आदरणीय माननीय प्रवीण देशमुखजी यांना विनंती करते की त्यांनी आपलं या प्रसंगी मनोगत व्यक्त करावं. सर प्लीज. नमस्कार. या स्वामी रामतीर्थ विद्यापीठ आणि दीनदयाळ उपाध्याय महाविद्यालय देवणी यांनी आयोजित केलेल्या या चर्चासत्रामध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. या चर्चासत्रामध्ये मला बोलवल्याबद्दलही मी त्यांचं आभार मानतो. त्यानंतर मी कांत जाधव यांना विनंती करतो की नारायणराव फडके यांना रिमूव्ह केलेलं आहे तुम्ही, तर त्यांना पुन्हा ऍड करावं, म्हणजे मग ते बोलू शकतील. त्याच्यानंतर आजच्या या पहिल्या सत्रामध्ये जे सगळी मंडळी उपस्थित होती त्याच्यामध्ये श्यामप्रसादजी, त्याच्यानंतर श्री राजेंद्र संन्यासी, ज्यांनी बीज भाषण केलं ते साहेब राव खंदारे, बीजी नाईक, तेकर, त्याच्यानंतर संस्थेचे सचिव, या सगळ्यांनी आणि आमचे पुरुषोत्तम पाटील या सगळ्यांनी याच्यामध्ये भाग घेतला, ती सगळी मंडळी. त्याशिवाय या सत्रामध्ये अध्यक्षस्थानी असलेल्या डॉक्टर स्नेहा सुहास प्रभू महांबरे, माननीय प्राध्यापक नारायणराव फडके, प्राध्यापक डॉक्टर गौरव जवळीकर, डॉक्टर प्रदीप पाटील, कुमारी मीनाक्षी बोढेकर आणि या सगळ्याचे सूत्रधार कांत जाधव सर. तर आजचा या आपला जो विषय आहे, तो जो विषय आपण दिलेला आहे तो म्हणजे एकात्म मानववाद, भारताच्या सशक्तीकरणाचे तत्वज्ञान, असा आपला आजचा हा विषय आहे. मगाशीच विषय झाला की हा वाद नाही आहे, तर एक दर्शन आहे, आणि दर्शन म्हणजे काय आणि वाद म्हणजे काय असा विषय झालेला आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये मी काही जास्त बोलणार नाही. आपण जेव्हा म्हणतो की भारताचं सशक्तीकरण करण्यासाठी हे एकात्म मानव दर्शन हे उभं केलेलं आहे किंवा पंडित दीनदयाळजींनी सांगितलेलं आहे, तर ते असं आपण का म्हणतो, तर त्यातली पहिली गोष्ट असं आहे की हे जे तत्वज्ञान आहे ते भारताच्या भावविश्वाशी असं निगडीत आहे. काय भारताचं भावविश्व आहे, भारतामध्ये काय तत्वज्ञान सांगितलंय, तर त्याच्यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे आपण असं म्हणतो की प्रत्येक मनुष्यामध्ये, प्रत्येक प्राण्यामध्ये किंवा प्रत्येक सृष्टीतल्या प्रत्येक भागामध्ये, अगदी वनस्पतींमध्ये सुद्धा ईश्वराचा अंश आहे. सर्वभूती आत्मा हा एक आहे. बरं, हे खरं आहे की नाही, तर हे खरं आहे. कारण आपल्याला ज्ञानेश्वरांचं माहिती आहे की ज्या वेळेला ज्ञानेश्वरांना सांगितलं की अरे तू म्हणतो सर्वभूती आत्मा एक आहे, तर हा जो समोर रेडा चालला आहे त्याचंही नाव ज्ञानेश आहे, मग त्याचा आणि तुझा आत्मा एक आहे का, तर ज्ञानेश्वर म्हणाले की हो, त्याचा आणि माझा आत्मा एक आहे. आणि म्हणून त्यांनी त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला आणि ते वेदरुच्या म्हणायला लागले, तर त्याच्या वेदरुच्या पुढच्या तो रेडा म्हणायला लागला. आणखीन एक याच्यामधलं असं एक होतं की एक स्वामीजी होते, त्या स्वामीजींना ते असे ध्यानस्थ बसलेले असताना त्यांना डोळे उघडले आणि समोर त्यांना एक शेत दिसलं. तर ते म्हणाले की गुरुजींनी सांगितलंय की त्या माझा आणि आत्मा हा सर्वभूती आत्मा एक आहे, तर हे शेत आणि मी सुद्धा आमचाही आत्मा एकच आहे. आणि असा ते जेव्हा विचार करायला लागले तेव्हा त्या शेतावर एक गाय आली
आणि ती गाय आल्यानंतर हे जोरजोरात ओरडायला लागले आणि लोक म्हणायला लागले की अरे तुम्ही ओरडताय का? तर त्यांची जी काही जी भावनाची जी उच्चता होती तर लक्षामध्ये असं आलं की त्यांनी ती गाय म्हणे गाय गाय गाय, मग त्या गायीला दूर केलं आणि खरोखर त्यांच्या छातीवर ते गायीचे खूर दिसले होते. तर अशा तऱ्हेने एकात्म आपण झाल्यानंतर हे तर म्हणून आत्मा हा सर्वभूती आत्मा हा एक आहे आणि आपण सगळेजण एकात्म आहोत हे आपल्या विज्ञानाने आपल्या पूर्वजांनी हे सिद्ध केलेलं आहे. आणखीन दुसरं काय आपल्या पुढे आपण म्हटलेलं आहे तर सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्, असं आपलं तत्वज्ञान आहे. तर आपलं काय म्हणणं आहे की सर्वजण सुखी झाले पाहिजे, सर्वांचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे. आणि या सर्वांमध्ये कोण आहे तर सर्वांमध्ये मी सामावलेला आहे. तर माझ्या सर्वजण म्हणजे पाश्चिमात्याची दृष्टिकोन आहे तो मनुष्य केंद्रित असा दृष्टिकोन आहे. मनुष्य केंद्रित दृष्टिकोन म्हणजे काय तर मनुष्य हा केंद्रस्थानी आहे. तर मनुष्य केंद्रस्थानी असेल तर ही जी सगळी सृष्टी आहे ही त्याच्यासाठी आहे. त्यामुळे तो त्या सगळ्याचा उपभोग घेऊ शकतो. आणि आपली भारतीय जी दृष्टी आहे ती जी दृष्टी आहे ती सर्व भाव रूप केंद्रित म्हणजे सर्वभूत केंद्रित अशी आपली दृष्टी आहे. तर ही जी सृष्टीमध्ये जो सगळा भाग आहे ते सर्वजण मिळून सगळे आम्ही आहोत असा विचार हा आपण करतो. आणि या सगळ्यामध्ये या सगळ्यांचं कल्याण व्हावं, सगळेजण सुखी व्हावेत, सगळ्यांना आरोग्य लाभावं असा प्रयत्न आम्ही करतो. म्हणून आमच्या पूजनामध्ये झाडं आहेत, आमच्या पूजनामध्ये नद्या आहेत, आमच्या पूजनामध्ये पक्षी आहेत, पशु आहेत, आमच्या देवतांची वाहन पशु आहेत, पक्षी आहेत. पंडित दीनदयाळ सांगतात. आणि आपण सगळे असे एक असल्या कारणाने आणि परस्परावलंबी असल्या कारणाने आपण जे कर्म करतो ते कर्म या सगळ्यांना बरोबर घेऊन करायचं आहे. म्हणून ते दुसरं सांगतात की कर्माचा सिद्धांत सांगतात की आपल्या प्रत्येकाला काम करायचं आहे, आपल्याला जगण्यासाठी प्रत्येकाला काम करायचं आहे. मग ते काम करण्यासाठी आपण कुठे जातो तर आपल्या समाजामध्ये आहे. समाजाने जर आपल्याला साथ दिलीच नाही, आपण दुकान उघडलं आणि त्या दुकानामध्ये कोणी जर समाजातला कोणी विकत घ्यायला आलंच नाही तर आपण काय करणार? तर जेव्हा समाजातले लोक ते ठिकाणी विकत घ्यायला येतील तेव्हा आपल्याला काही फायदा होईल. तर अशा दृष्टीने समाजातूनच आपल्याला हे सगळं मिळत असतं. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला कर्म करावं लागतं. आपण म्हणू की बा असे देईल असेल माझा हरित देईल खाटल्यावर, असं कोणी देत नाही. तुम्हाला काही काम केलं तुम्ही तरच तुम्हाला कर्मफल हे मिळत असतं. त्यामुळे आपण जे काही काम करू त्याचं आपल्याला कर्मफल मिळेल. मग जर एखादा इंजिनियर असेल तो जर त्या कंपनीत काम करतात त्याला जो पगार मिळतो ते त्याचं कर्मफल आहे. तर अशा तऱ्हेने आपण जे काम करतो त्याचं कर्मफल आपल्याला नक्की मिळणार नाही. चांगलं काम केलंय तर त्याचं चांगलं फळ मिळणार आहे, वाईट काम केलं तर त्याचं वाईट फळ आपल्याला मिळणार आहे. म्हणून हे जे कर्मफल आहे ते आपल्याला मिळणार आहे. आणि असं जेव्हा कर्मफल आपल्याला मिळतं तेव्हा भारतामध्ये अशी आपली दृष्टी आहे की जे आपल्याला मिळालेलं आहे ते ज्यांना मिळालेलं नाही अशांसाठी आपण हे कष्ट आपण देत असतो. म्हणून असं म्हणतात की घरी कोणी जर दुपारच्या वेळेला कोणी आलं तर आपल्याला त्याला विचारतो, आपण पहिले काय विचारतो, जेव्हा वेळेला आलं तर जेवायला बस असं त्याला सांगतो. तर त्या श्रावण मासाच्या ज्या कहाण्या आहेत त्या कहाण्यांमध्ये असं म्हणतात की ते व्रत करतो आणि त्या व्रतामध्ये असं म्हणतात की करा रे हाका पिटा रे दांडोरा नगरात कोणी उपाशी आहे का त्याचा शोध करा. आणि मग ते म्हणतात की उपाशी नाही कोण काही नाही पण एक बाई बसलेली आहे ती मात्र तिथे आहे. मग ती म्हणते की तू बाई तू ये आणि माझी कहाणी ऐक. मग ती म्हणते तुझी कहाणी ऐकून मी काय करू, तुझं काय व्रत असेल ते मला सांग. आणि मग ती अशी कहाणी आहे. त्याच्यामध्ये मुख्य काय तर आपण जेव्हा जेवतो त्यावेळेला आपल्या आजूबाजूला तर कोणी उपाशी नाही ना हे आपण बघणं ही आपली संस्कृती आहे. त्याच्यामुळे जे आपण समाजाच्या साह्याने मिळवलं तर त्या समाजाच्या साह्याने जे आपण मिळवलेलं आहे ते आपण काही ना काहीतरी स्वरूपामध्ये ते समाजाला परत केलं पाहिजे. आणि आज आपण बघतो की असे अनंत लोक आहेत की जे सेवा करतात. म्हणून आपल्याकडे काय
जे पाश्चात्य कल्पना काय, तर त्यांची मुख्य धारा जो आहे तो म्हणजे प्रॉफिट, आणि आपला मुख्य हे जो आहे तो आहे सेवा. तर त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट कसं आपल्याला मिळवता येईल असा विचार आहे, पण आपल्या याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा कशी करता येईल. पण हे कसं करताना, तर आपलं जे काही म्हणजे आपला योगक्षेम सांभाळून असं सांभाळून आपण पुण्य हे प्राप्त करू शकतो. आणि म्हणून मग असं जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला काय म्हणतात, तर त्याला यज्ञ असं म्हणतात. आपल्याकडे यज्ञाला फार मोठं महत्व आहे. आणि हा यज्ञ जो आपण करतो त्या यज्ञामुळे आपला समाज हा सुस्थिर राहतो. म्हणून मग जे धनिक आहेत ते काय बघतात, की कुठे पाणपोई आहे, पाणपोई लागणार आहे, जिथे पाण्याची व्यवस्था नाही तिथे पाणपोई करा. मग देऊळ बांधल्यानंतर त्या देवळामध्ये काय, तर तिथे अन्नछत्र ठेवा, की ज्यांना अगदी जेवायला मिळत नाही की त्यांना त्या ठिकाणी मिळेल, त्या ठिकाणी पैसा हा लावला जातो. तर अशा ठिकाणी आता या ज्या शिष्यवृत्त्या दिल्या जातात, अनेक ट्रस्ट आहेत, तर शिष्यवृत्त्या देतात कशासाठी, तर जो मागे पडलेला आहे त्याला आपल्याला पुढे घेऊन जायचंय. कारण आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे तत्व कुठलं आहे, सर्वेपी सुखिनः सन्तु, सगळ्यांना सुखी करायचंय आपल्याला. मला सुखी करायचंच नाही, केवळ मी सुखी झाला पाहिजे असामध्ये नाही. जर मी सुखी व्हायचं असेल तर मग माझ्यामध्ये शोषण येतं. तर आपल्याकडे शोषणाचा भाग नाही, तर आपल्याकडे दोहन आपल्याला असं म्हणतात. म्हणून त्या गायीच्या वासराला तिचं दूध पिऊन झाल्यानंतर मग आपण त्या गायीचं दूध काढतो, आधी त्या वासराला प्यायला देतो. तर अशा तऱ्हेची ही आपली सगळी संस्कृती आहे. मग त्याच्यामध्ये तो यज्ञ आहे, ते या यज्ञाला आपल्याकडे महत्व आहे. म्हणून या आपण जेव्हा म्हणतो की भारताला सशक्ती आपल्याला करायचंय, त्याच्यासाठी हा एकात्म मानव दर्शन आहे. तर एकात्म मानव दर्शनामध्ये पहिलं सांगितलंय की आम्ही सगळे कोणात, आम्ही सगळे एक आहोत, आमच्या सगळ्यांची एकात्मता आहे. आणि ती एकात्मता कशी आहे, कारण सर्वाभूती आत्मा एक आहे आणि सर्वे जण या ईश्वराचे अंश आहोत असं आपण सांगतो. तर हे एकात्म मानव दर्शन आहे. आणि मग त्याच्यामध्ये महत्वाचं कसं आहे, पुढे जाण्यासाठी काय, तर तो यज्ञ आहे. आणि तो यज्ञ, हा जो यज्ञ आहे तो यज्ञ आपल्याकडे जीवित आहे की नाही, तर आपल्याकडे जीवित आहे. मगाशी मी अनेक उदाहरणं आपल्याला दिली की अशा अनेक उदाहरणातून यज्ञ आपल्याकडे जीवित आहे. आणि मग या यज्ञ आपल्याकडे जो जीवित आहे तर तो अधिकाधिक प्रमाणामध्ये आपल्याला यशस्वी केला पाहिजे. जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये त्या भागामध्ये एक रणजित दिसले म्हणून त्यांचे एक अधिकारी होते, आणि त्यांनी एक योजना आखली की तीर्थग्राम योजना. तीर्थग्राम योजना म्हणजे काय, तर त्या गावामध्ये काही भांडणं नाहीये, जातीपाती पाळल्या जात नाहीत, एक सगळ्यांना तिथे जे स्मशान आहे, देऊळ आहे, ते सगळ्यांना खुलं आहे. तर अशी तीर्थग्राम ही शोधायची आणि त्या तीर्थग्रामांना सरकारने काही अनुदान द्यायचं. आणि जेव्हा त्याचं सर्वेक्षण झालं तेव्हा असं लक्षामध्ये आलं की 1,500 गावं अशी गुजरातमध्ये मिळाली की जी अशा तऱ्हेचं भाव करतात. मग हे कुशातून आलं, तर ते आपल्या संस्कृतीमध्ये आहे. ते एकमेकांना सांभाळून आपल्याला काम करायचं आहे. 12 बलुतेदार आहेत, तर ते 12 बलुतेदार म्हणजे प्रत्येकाचं पोट भरलं पाहिजे ना. तर त्या प्रत्येकाचं पोट भरण्यासाठी त्याला जो उद्योग आहे त्या उद्योगाला त्या गावामध्ये स्थान आहे. तर अशा तऱ्हेची 1,500 मिळाली आणि आताच्या त्या याच्यामध्ये 8,000 गावं अशी मिळाली. पुढच्या काळामध्ये नानाजी देशमुखांनी तसा प्रयत्न केला आणि मग गोंडाला आणि मग चित्रकूटला असं त्यांनी केलं. आणि हे एकात्म मानव दर्शनाचं प्रत्यक्ष सादरीकरण या सगळ्या याच्यातून झालं. आणि मग त्याच्यातून काय झालं, तर त्या भागातल्या प्रत्येक माणसाला रोजगार मिळाला, तिथल्या महिलांना काम मिळालं. आता आपले आमचे वनवासी जे आहेत की ज्यांनी त्यांच्या गावामध्ये, आता त्यांना पद्मश्री मिळाली, चैताराम, तर त्यांनी आपल्या गावामध्ये केलं की आज काय आहे, आज त्या गावातला प्रत्येक जण सदन आहे, सगळं आहे. ते जे तांदूळ पिकवतात त्या तांदूळ तो इतका सुवासिक आहे तसं तो दुसऱ्या कुठे काही जमत नाही. तर अशा त्याने चैतारामांनी त्या गावामध्ये काम करून केलं, हिरवे गाव. तर अशा तऱ्हेची यज्ञ करणारे लोक आहेत. परंतु तो यज्ञ सगळीकडे वाढला पाहिजे, म्हणजे हा सशक्तीकरणाचं तत्वज्ञान आहे. मग ते यज्ञ जीवित असल्यानंतर काय होतं, असा जर यज्ञ जीवित असेल, असं प्रत्येकाला समाजासाठी काही ना काही देण्याची जर प्रत्येकाला जर सवय असेल, तर त्याच्यातून काय होतं, तर आपला जो सगळा समाज आहे तो समरस समाज होतो. एकमेकांची काळजी एकमेक घ्यायला लागतात. जातीपातींपासून आपण
उठतो, त्याच्यानंतर तो समाज एकात्म होतो की आपल्याला आपल्या गावाचे प्रश्न आपल्याला सगळ्यांना एकत्रित मिळून सोडवायचे आहेत. असा तो गाव, असा तो समाज, असा तो देश, असा हा एकात्म विकास एकमेकांचा आपल्याला करायचा असेल तर त्याच्यामध्ये परस्परावलंबित्व असते. शिक्षक नसेल तर विद्यार्थी कुठून शिकणार? शिक्षक आहेत म्हणून विद्यार्थी शिकू शकतात. आणि अशा तऱ्हेने धंदा करण्यासाठी मग काही रिटेल व्यापारी असतात, काही होलसेल व्यापारी असतात, काही शेतकरी असतात. शेतकऱ्याचा माल आहे तो शेतकरीने पिकवलं नाही तर पुढे काहीच ती साखळी वाढणार नाही. त्याच्यामुळे परस्परावलंबित्व असं त्या यज्ञामुळे हे निर्माण होतं. आणि याच्यातून काय होतं? त्याच्यातून आत्मनिर्भरत्व हे प्राप्त होतं. आणि आत्मनिर्भर एकदा आपला देश झाला की मग त्याला कोणी सांभाळू शकत नाही. आता आपण या सगळ्या याच्यामध्ये आपण बघितलं ऑपरेशन सिंदूर बिंदूर, याच्यामध्ये आपण कसं करू शकलो? कारण आपण आता आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करायला लागलेलो आहोत. असं ह्या एकात्म मानव दर्शनाचं हे मुख्य स्वरूप आहे आणि ते व्यवहारामध्ये आपल्याला यानुसार आणावं लागेल. आणि यज्ञ जीवित नसेल तर तिथे काय आहे परिस्थिती? आज अमेरिका किंवा या सगळ्या देशामध्ये यज्ञ जीवित नाही. आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी भावना नाही. त्याच्यामुळे काय आहे तर त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये समाजाचे तुकडे झालेले आहेत, विपन्न समस्या आहे. त्याच्यानंतर परिवार विखंडित झालेला आहे. परिवार विखंडित झाला आहे तर अमेरिकेमध्ये ज्या संशोधन केलं तेव्हा 1998 साली असं आढळलं की त्याच्यामध्ये फादरलेस अशी जी कुटुंब आहेत ती 45% लोक आहेत की ज्यांना आपला वडील कोण आहे हे माहीत नाही आहे. तर असं लक्षामध्ये आलं, म्हणजे परिवार निखंडित झालेला आहे. त्याच्यानंतर जे आपल्याला लोकांनी त्याच्यामुळे तिथे हिंसा झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचा उपद्रव वाढलेला आहे. लोकांना लुटण्याचे प्रकार त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे सामाजिक सुरक्षा त्या ठिकाणी नाही. आणि सरकारांची दिवाळं झाले आहेत, कारण ज्यांना बेकार भत्ता द्यायला लागतो त्यांना वेगवेगळे भत्ते द्यायला लागतात. कारण तो सोशल याच्यावर त्यांचं जे म्हणजे ऑपरेशन करावे लागतात किंवा मेडिकल द्यावे लागतात. अशामध्ये ते भत्त्यांमध्ये अनेक सरकारांची दिवाळं ही निघालेली आहेत. तर अशा तऱ्हेचं सगळा भाग हा सुरू आहे. त्यामुळे एकात्म मानव दर्शनामध्ये आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दीनदयाळांनी त्या सगळ्या छोट्या छोट्या आणि सोप्या करून सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून आपण सगळे एक आहोत आणि त्या सर्वाभूती आत्मा एक आहे. मूलभूत सूत्र कोणती आहे तर प्रामुख्याने एकात्म मानव दर्शनाची 4 अशी मूलभूत सूत्रे आहेत. एक म्हणजे वैश्विक एकात्मता. फक्त पंडितजींनी भारताचा विचार नाही केला तर पूर्ण विश्वाचा विचार यात केलेला आहे व त्यांना मांडायची आहे. जसं आपण असं म्हणतो की आपलं कुटुंब नाही तर आपल्या सगळ्या विश्वाचा कल्याण व्हावं असं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. तेच या ठिकाणी तोच विचार पंडितजींनी या ठिकाणी मांडलेला आहे. तसंच वैयक्तिक आत्मतेकडून वैश्विक आत्मतेपर्यंत उन्नयन हा दुसरे मूलभूत सूत्र पंडितजींनी या ठिकाणी मांडलेलं आहे. तर तिसरं सूत्र आहे त्रिगुणात्मकता. आता त्रिगुणात्मकता म्हणजे काय तर सत्व आहे. सत्व म्हणजे प्रकाश आहे, ज्ञान आहे. रज आहे म्हणजे क्रियाशीलता आहे आणि तम म्हणजे आळस आहे. हे 3 सूत्र एकात्मतेचे त्यांनी मांडलेले आहेत. चतुर्विध मानवाची विकासमतकता म्हणजे काय तर शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे आणि जीवात्मा आहे. आणि शेवटचं आहे ते म्हणजे पुरुषार्थ. आता या पुरुषार्थमध्ये काय येतं? धर्म येतो, अर्थ येतो, काम येतं आणि मोक्षही येतो. त्याचबरोबर एकात्म, समग्रता, धारणक्षमता, समन्वय, संतुलन आणि पूर्णत्व हे याचं एक दुसरं असं रूप आहे. पंडितजींनी जो एकात्म मानव दर्शनाचा विचार मांडलेला आहे हा खरं विश्वाचा विचार आहे आणि जीवनाच्या अनेक अंगांना तो स्पर्श करतो. तो राष्ट्र व्यवहारात आहे, समन्वय विकासात आहे, शिक्षणात आहे, अर्थव्यवस्थेत आहे आणि अभिशासनातही एकात्म मानव दर्शन स्पर्श करत असतो. राष्ट्रव्यवहारात कसं काय आहे तर राष्ट्रव्यवहारात देशाने आपल्या धोरणं कशी राबवावीत याचाही विचार
एकात्म मानव दर्शनात केलेला आहे. मग धोरणं करताना यात काय असेल तर कोणते कार्यक्रम करावेत, कार्यक्रमाची पद्धती काय असेल आणि त्याची अंमलबजावणी कशी करता येईल याचाही विचार या एकात्म मानव दर्शनात आहे. आपण शिक्षण क्षेत्रात अनेक ठिकाणी काम करतो. मी 41 वर्ष या क्षेत्रात काम केलंय, त्यामुळे शिक्षणावर अधिकाधिक मी भर देतो आणि तो म्हणजे आहे शिक्षणाचे स्वरूप. म्हणून शिक्षणाच्या स्वरूपाला प्रामुख्याने मनुष्य हा आत्मा आहे असं मानलेलं आहे. आदि शंकराचार्याने असं मांडलंय की मनुष्य हा आत्मा आहे आणि पंचकोशाविषयी त्यांनी सांगितलंय. मग कोणकोणते पंचकोश आहेत? अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, मनमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे आणि आनंदमय कोश आहे. आता या पाचही कोशामध्ये कशा कशा प्रकारचं हे आहे तर प्रामुख्याने शिक्षणातून व्यक्तीच्या पाचही कोशाचा विकास करणे हा अत्यंत महत्वाचा हेतू या ठिकाणी मांडलेला आहे. भारतीय विचारानुसार सद्गुणांच्या आधारे पूर्णत्व प्राप्त होते, म्हणजे नरापासून नारायण होऊ शकतो असं या ठिकाणी एकात्म मानव दर्शन सांगतो. गुणात्मक विकास काय आहे तर गुणात्मक गुणाचा विकास झालाच पाहिजे, त्याचबरोबर व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे, मानवाचा परिपूर्ण विकास घडवला पाहिजे. म्हणजेच आपल्या भारतामध्ये सर्व क्षेत्रात आव्हाने आहेत आणि आव्हान स्वीकारण्याकरता शारीरिक, मानसिक आणि हेतू काय सांगितले आहेत तर शिक्षणाचे प्रामुख्याने 4 हेतू सांगितले आहेत. एक नैतिकता व आध्यात्मिक उत्थान, दुसरा आहे सामाजिक सद्गुण, तिसरा आहे शक्ती निर्माण, चौथा आहे व्यावसायिक क्षमता म्हणजे बुद्धी निर्मिती. शेवटी काय आहे तर एंड ऑफ एज्युकेशन इज अ चेंज ऑफ बिहेवियर. बिहेवियर हा बदल झाला पाहिजे. याकरता पंडितजींनी अनेक ठिकाणी आपल्या भाषणातून, आपल्या कृतीतून मांडलेलं आहे. पंडितजीचा एक विषय आहे तो म्हणजे अंत्योदय. पंडित दीनदयाल म्हणतात की अंत्योदय, अंत म्हणजे शेवटचा आणि महान, याकरता सर्वात मागे असलेल्या घटकाचा प्राधान्याने विचार करावा ही संकल्पना मांडलेली आहे. ती भावनिक नाही तर ती व्यापक मूल्यावर आधारित आहे असं नेहमी पण उपाध्यायजी मानत. उपाध्याय मानत की जेव्हा समाज तेव्हा समृद्ध होतो की जेव्हा दुर्बल घटकाला सन्मानाने जागविले जाते. स्वातंत्र्यानंतर विविध आर्थिक धोरणामुळे अनेक वर्ग वंचित जरी राहिले असले तरी या पार्श्वभूमीवर अंत्योदय ही संकल्पना आशेचा किरण बनलेली आहे. उपाध्याय फक्त 52 वर्ष जगले. खरं म्हणजे ते 52 कशी माणूस होता आणि फक्त 52 वर्ष जगले. 52 वर्षानंतर अधिक जगले असते तर अनेक विचार त्यांनी आपल्या भारताला दिले असते आणि भारताचे सक्षमीकरण अधिक वेगाने झाले असते. त्यांच्या धोरणात ग्रामीण विकास, स्वदेशी विकास, लघु विकास आणि स्थानिक संसाधनाचा उपयोग प्राधान्याने करावा असं अनेक ठिकाणी म्हटले आहे. शेवटी काय असतं, माणसाचे जीवन सुलभ करणे, माणसाला कमीत कमी यातना होणे हा खरा राष्ट्रधर्म आहे आणि तेच अंत्योदयामध्ये सांगितलेले आहे. अंत्योदयामध्ये शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि अध्यात्मांच्या गरजांचा समावेश केलेला आहे. आजच्या या काळात जसं आपण बघतोय की बंगालमध्ये झालेलं आहे, त्याची पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर आजच्या भौतिकवादी काळात अंत्योदय ही कल्पना अत्यंत महत्वाची मानली जाते आणि त्यात ती आधारित भारतीय संकल्पनेवर आहे. भारतीय संकल्पना म्हणजे सामाजिक न्याय, धारण क्षमता, विकास साधणारी आहे आणि विकास म्हणजे हा असाच शाश्वत विकास आहे असे अनेक
अनेक योजना सरकारने जर राबवल्या तर मला असं वाटतं शेवटच्या माणसापर्यंत आपण जाऊन पोहोचू, हे एकमेव ध्येय लक्षात घेतले पाहिजे. आजचे सरकार यात जरा थोडं जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक ठिकाणी लोकांना कशी मदत करता येईल आणि शेवटच्या माणसाची गरज कशी पूर्ण होईल ही संकल्पना आजच्या काळात म्हणजे आजच्या भारताच्या काळात मानली जात आहे. भारत आणि पाश्चिमात्यात खूप मोठा फरक आहे. भारत हा एक वेगळ्या दृष्टीने समाजाचा विचार करतो, कुटुंब व्यवस्थेचा विचार करतो, कुटुंब एकत्र राखण्याचा विचार करतो आणि कुटुंबाला एकत्र कसे राहता येईल याकरता भारतीय तत्वज्ञान विचार करते. ते पाश्चिमात्य देशात नाही. जसं प्रवीणजींनी सांगितलं की अमेरिकेत आजची काय परिस्थिती आहे, इंग्लंडमध्ये आजची काय परिस्थिती आहे, ती परिस्थिती लक्षात घेता आपल्याकडे जरा चांगली परिस्थिती आहे. पण मला जरा भीती वाटते की अशीच परिस्थिती जर आजची परिस्थिती जी आहे की खेड्यात न राहणे, शहरात जाणे आणि आपले दोघाचे किंवा चाराचं कुटुंब वसवणं ही जर कल्पना राहिली भारतात तर त्या अमेरिकेच्या तत्वाचा प्रसार भारतात होणार की नाही याची मला काळजी वाटते. आणि याच करता यंदा संघाने 100 वर्षाबद्दल कुटुंब वत्सल कुटुंबाला हा एक विषय जो घेतलेला आहे तो अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्यात समरसता आहे आणि समरसतेमध्ये कुटुंबाची कशी काळजी घ्यावी, एकत्र कुटुंब कसे राहता येईल याकरता आहे राष्ट्रीय स्वयंसंघ या ठिकाणी प्रयत्न करते आहे. एकात्म मानववादामध्ये जुने आणि नवीन याच्यात समन्वय साधला गेला आहे. प्रामुख्याने राष्ट्र प्रथम ही संकल्पना जर राबवली तर कोणत्याही प्रकारचं वादविवाद होणार नाहीत. त्याकरता मात्र नैतिकता पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे, सचोटी पाहिजे, मूल्याची जपणूक करण्याची जाण पाहिजे आणि शेवटी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. कष्टाशिवाय काही नाही. कष्ट केले तरच पुढची पिढी मोठ्या प्रमाणावर जागृत होणार आहे. आणि म्हणूनच लक्षात घेतले पाहिजे की व्यक्तीशिवाय समाज आणि समाजाशिवाय व्यक्ती अपूर्ण आहे आणि त्यात सुसंवाद आला पाहिजे, मेळ असला पाहिजे. ही जी काही दीनदयाळची कल्पना होती ती कल्पना सत्यात उतरणे गरजेचे आहे. तर आता सक्षमीकरण तत्त्वज्ञान कसे असेल, सक्षमीकरण कसे भारताचे किंवा आपल्या देशाचे होईल तर त्याकरता श्रीमंत आणि गरीब यांची दरी जी आहे ती कमी केली पाहिजे. जेव्हा ही दुरी कमी होईल त्यावेळेस मात्र एकत्र विचार करता येईल. जसं दीनदयाळांनी भारतीय विचार संपत्तीच्या आधारावर सामाजिक राष्ट्रीय विचार संबंधी ध्येय धोरणे मांडली, त्याचप्रमाणे या ध्येय धोरणांचा आपल्या सरकारांनी आपल्याने विचार केला पाहिजे. भारतीय सांस्कृतिक अधिष्ठानावर आधारित एकात्मता मानव दर्शन ही जी पंडितांनी कल्पना मांडली त्यात आत्म्याशी संवाद साधणाऱ्या संकल्पना होत्या. त्यात सनातन धर्माचे युगानुकूल रूप होते आणि त्याचबरोबर आधुनिक भारतीय मनीषी जी आहेत, स्वामी विवेकानंद आहे, महात्मा गांधी आहे, पूज्य विनोबाजी आहे, सावरकर आहे, यांच्या विचाराशी सुसंवादित असा अर्थाने भारत तयार झाला पाहिजे. भारत व जगासाठी कालानुरूपी चिंतनाचा विचार आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. या काळात जगात भांडवलशाही आणि कम्युनिझम हे दोन विचारामध्ये विभागल्या गेलेले आहेत. एकीकडे अमेरिकन भांडवलशाही होती जिला व्यक्ती स्वातंत्र्य आणि खुल्या बाजारपेठेचे महत्व होते, तर दुसरीकडे सोव्हिएत संघाच्या नेतृत्वाखाली कम्युनिझम होता. यामुळे काय झालं, संपत्तीचे समप्रमाण वितरण, वर्गहीन समाज आणि सर्व मालमत्तेचे राष्ट्रीयकरण यावर आधारित झालं होतं. मात्र अशी परिस्थिती निर्माण झाली तर गरीब
आणि श्रीमंत या दरी वाढतच जाईल आणि ही दरी वाढली तर मानवाच्या कल्याणाचे मार्गच बंद होतील आणि म्हणूनच मानव फक्त उपभोक्ता उत्पादक ठरतो. यावेळेस आत्मा, संस्कृती, मूल्ये आणि अध्यात्म गौण ठरतात. तसं न होता आपण उपभोगकर्ता तर आहोत, उपभोक्ताहो आहोत, पण त्याचबरोबर आपण आपली संस्कृती जपली पाहिजे, आपली मूल्य जपले पाहिजे, भारतीय विचार वाढवले पाहिजे, भारतीय विचारांचा प्रसार झाला पाहिजे. कारण आपल्याला अनेक वर्षापासून अनेक संतांचे विचार मिळालेले आहेत, अनेक ऋषीमुनी भारतात होऊन गेलेले आहेत आणि या ऋषीमुनींमुळे आज भारत जिवंत आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच दीनदयाल उपाध्याय जे म्हणतात की भांडवलशाही व कम्युनिझमचा सखोल अभ्यास करून भारतीय परंपरेवर आधारित एकात्म मानव दर्शन मांडले पाहिजे. म्हणजेच मानवाचा विकास झाला पाहिजे. मानवाचे शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या 4 पैलूंचा आपण प्रामुख्याने विचार जर केला तरच भारताच्या विकासाशी आपले जवळचे नाते निर्माण होईल. पंडित दीनदयालांनी अनेक विचार मांडले. प्रामुख्याने अंत्योदयाची कल्पना आजच्या काळातही तितकीच आणि सुसंगत व प्रेरणादायी ठरणार आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कारण समाजातील शेवटच्या व्यक्तीचा सर्वात आधी विचार आपण केला पाहिजे. जेव्हा आपण असा विचार करणार नाही तेव्हा गरीब आणि श्रीमंत यांची दरी वाढेल. ती वाढू नये याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणूनच सगळं शहर केंद्रित न करता, जसं महात्मा गांधींनी म्हटलं होतं की खेड्याकडे चला, तर ती कल्पना आजही आपण जर निर्माण केली, खेड्याकडे आपण पोचलो, शहर केंद्रित न ठेवता ग्रामीण भागात, वंचित भागात, दुर्बळ घटकांपर्यंत पोचवण्याचा जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं सशक्तीकरण फार दूर ठरणार नाही. आता सशक्त करण्याचा विचार सर अन्य प्रतिभागी सुद्धा आहेत, थोडंसं संक्षिप्त मध्ये घ्या. ओके ओके ओके. इसलिए आणि म्हणूनच पंडितजींनी आपल्या विचारांची जी मांडणी केली आहे त्या मांडणीप्रमाणे जर आपण चाललो तर मला असं वाटतं की भारतीय विकासाचा मार्ग अत्यंत सोपा होईल याची मला खात्री आहे. धन्यवाद. मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी या महाविद्यालयाचा आभार मानतो. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य VT नाईक सर आणि या यांचे आभार मानतो आणि माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानतो. धन्यवाद आणि माझ्या विराम. धन्यवाद सर. ओघवतं भाषण असल्या कारणानं थांबवताही कठीण होतं. कांत सरांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. पुढील अभ्यासक आहेत प्राध्यापक डॉक्टर गौरव जेवळीकर सर. यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं म्हणणं थोडक्यात मांडावं. मला पटकन थांबा म्हणताही येत नाही कारण प्रत्येक जण अभ्यासपूर्ण आपला विचार मांडण्याचा प्रयत्न करतोय. सर प्लीज. धन्यवाद मॅडम. अत्यंत कमी वेळामध्ये मी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म दर्शन हा विचार आणि ज्याच्या माध्यमातून सशक्तीकरणाचा विचार कसा पुढे आलेला आहे त्याबद्दल वक्तव्य करणार आहे. तत्पूर्वी मी डॉक्टर कांत जाधव सर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी ही संधी या ठिकाणी मला उपलब्ध करून दिली. प्राचार्य डॉक्टर नाईक सर, या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर सेहा बहांबरे मॅडम, साधन व्यक्ती प्रवीण देशमुख सर, नारायण फडके सर, एक चांगल्या पद्धतीचे राष्ट्रीय चर्चा सत्र आजच्या दिवशी म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी त्याच नावावरती आधारित असलेल्या महाविद्यालयाने आयोजित केलेला आहे. त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं अभिनंदन करतो. कारण राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर असं म्हणतात, जब रथ क्रांति का थम जाए, चिंतन पर काई जम जाए, तो समझो पिढी हार गई, पूर्वा को पछुआ मार गई. त्यामुळे आपल्याला जर पिढीला हरू द्यायचं नसेल आणि या भावी पिढ्यांना अधिक सशक्त करायचं असेल तर त्या सक्षमीकरणासाठी अशा प्रकारच्या चर्चासत्रांचं आयोजन होणं अत्यंत गरजेचं आहे. काल ओघामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा खऱ्या अर्थाने जो विचार आहे
तो पुढच्या पिढीपर्यंत गेलेला नाही, हे खेदानं म्हणावं लागेल. त्याचं कारण असं आहे की जर खऱ्या अर्थानं जर आम्हाला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा विचार कळाला असता तर आज जी काही समाजामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झालेली आहे ती आपल्याला पाहायला मिळाली नसती. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर दीनदयाळ उपाध्याय असं म्हणाले होते की देशामध्ये राहणारा नागरिक कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, वंशाचा, लिंगाचा, प्रांताचा, भाषेचा, संस्कृतीचा असला तरी देखील तो भारताचा म्हणजेच राष्ट्राचा आहे, हा एकात्मभाव नागरिकांमध्ये निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले. परंतु दुर्दैवाने आम्ही तो अभ्यास नीटसा न केल्यामुळे, तो विचार न कळाल्यामुळे आज समाजामध्ये जातीय संघर्ष मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. जाती जातीमध्ये होणारा वितंडवाद, निघणारे वेगवेगळे जन आंदोलन, त्याचबरोबर धार्मिक विद्वेष मोठ्या प्रमाणात जो पाहायला आपल्याला मिळतो, त्याचं मुख्य कारणच हे आहे की आपल्याला खऱ्या अर्थानं पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म भाव किंवा एकात्म दर्शन आपल्याला पाहायला समजलं नाही. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी अंत्योदयाचा विचार केला हे माझ्या पूर्वीच्या नारायण फडके सर, प्रवीण देशमुख सरांनी अत्यंत सोप्या भाषेत पद्धतीने सांगितलेला आहे. तो विचार अत्यंत सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मी एक उदाहरण आपल्या समोर ठेवेन जे आपल्या सर्वांना माहिती पण आहे की दक्षिण आफ्रिकेमधील अभ्यासकानं एका आदिवासी जमातीतील काही लहान मुलांना एकत्र केलं आणि त्यांना ते असं म्हणाले की आपण सगळेजण मिळून एक खेळ खेळूयात. माझ्या हातामध्ये एक फळांची टोपली आहे, मी ती हातातली टोपली जी आहे ती एका झाडाखाली नेऊन ठेवेन आणि मग मी तुम्हाला पळा म्हटल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी त्या झाडाकडे पळायचं आणि जो कोणी या ठिकाणी स्पर्धेमध्ये पुढे जाईल त्याला ते या ठिकाणी सगळी फळं मिळणार आहेत. आणि मग त्या दक्षिण आफ्रिकेमधील अभ्यासकानं त्या आदिवासी मुलांना सगळ्यांना एका लाईनमध्ये, एका रेषेमध्ये उभं केलं आणि त्यांनी पळायचा इशारा केल्याबरोबर सगळी मुलं पळण्याऐवजी तिथे एक गंमत झाली. सगळ्यांनी मुलांनी एकमेकांच्या हातात हात घातले आणि सगळेजण एकत्र त्या टोपलीकडे गेले. त्यांनी सगळ्यांनी मिळून ती टोपली एकत्र घेतली आणि सगळ्यांनी मिळून ती फळं खाल्ली. हा सगळा जेव्हा प्रकार त्या दक्षिण आफ्रिकेतील अभ्यासकानं पाहिला तेव्हा तो त्या मुलांना असं म्हणाला की तुमच्यापैकी कोणी जर एक जण पुढे गेला असता तर त्याला सगळीच्या सगळी फळं खायला मिळाली असती. त्यावरती एक मुलगा असं म्हणाला की बाकीचे सगळे दुःखी असताना आमच्यातल्या एकालाच आनंद कसा मिळवता येईल. मला असं वाटतं की पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा जो विचार आहे तो विचार खऱ्या अर्थानं त्या आदिवासी मुलांना समजलेला आहे. म्हणजे दुसरे दुःखी असताना आपल्याला एकट्याला सुखी होऊन चालत नाही, सगळ्यांच्या सुखाचा विचार करणं, शेवटच्या माणसाचा विचार करणं हा खऱ्या अर्थानं पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एका नवदर्शनाचा मुख्य धागा आहे, मुख्य केंद्रबिंदू आहे. आर्थिक लोकशाहीच्या कल्पनेच्या बाबतीमध्ये बोलत असताना पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी सांगितलं होतं, जर प्रत्येकासाठी मतदान राजकीय लोकशाहीचा स्पर्श असेल तर प्रत्येकासाठी काम करणे हे आर्थिक लोकशाहीचे परिमाण आहे. मोठ्या उद्योगांवर आधारित विकास, केंद्रीकरण आणि मक्तेदारी या कल्पनांना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी विरोध केला होता आणि त्यामुळेच त्यांनी स्वदेशी आणि विकेंद्रीकरणाचा पुरस्कार केला होता. ते पुढे असं म्हणाले होते, रोजगाराच्या संधी कमी करणारी कोणतीही व्यवस्था अलोकतांत्रिकच असते. त्यांनी सामाजिक विषमतेपासून मुक्त अशा व्यवस्थेचा पुरस्कार केला होता जिथे भांडवलशाही आणि सत्ता या ठिकाणी सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यावरती मोठ्या प्रमाणात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी विचार केला होता. जाता जाता मी एवढंच म्हणेन की पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या मते भारतातील प्राथमिक चिंता ही स्वदेशी विकास मॉडेल विकसित करण्याची होती आणि ज्याचा केंद्रबिंदू हा मानव होता. त्याच्यामुळे मानवाला केंद्रीभूत मानून अशा प्रकारची एक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं आर्थिक तत्वज्ञान जे आहे तेही आपण समजून घेतलं पाहिजे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी नेहरूंच्या आर्थिक धोरणांना काही प्रमाणात विरोध केला होता. त्याचं कारण असं होतं की पाश्चात्य अंधानुकरण करून आपण आपल्या देशामध्ये जो काही उपभोक्तावाद निर्माण करतो आहोत, जे काही या ठिकाणी भौतिकवाद निर्माण करत आहोत, जी काही चंगळवाद निर्माण करत आहोत, ते या ठिकाणी देशाला परवडणार नाही. आपला देश व आपली संस्कृती ही भोगावर नव्हे तर त्यागावर भर देणारी आहे, हे विसरता कामा नये. आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या माध्यमातून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण स्वामी विवेकानंद, विनोबा भावे, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यासारख्या असंख्य त्यागमूर्तींनी
भोगवादी विलासी वृत्तीपेक्षा राष्ट्रहितासाठी व राष्ट्रीय उत्थानासाठी त्याग किती महत्वाचा आहे याबाबतची जीवन पद्धती विकसित केलेली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय हे याच त्यागमूर्तीच्या पंक्तीतील एक प्रमुख नाव आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी स्व आचरणातून भोगवादाला विरोध करत भारतीय संस्कृतीचे दर्शन संपूर्ण जगाला घडवून आणल्या दिवशी आपण सर्वांनी अनुकरणात आणणं अत्यंत गरजेचं आहे. वेळेच्या अभावामुळे मी अधिक विस्तारित पेपर न वाचन करता इथे थांबतो. मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अगदी मोजक्या वेळेत परंतु सगळा आशय सगळा गाभा आपण इथं मांडलात, त्यामुळे मनपूर्वक मी आपलं ऋण व्यक्त करते. तर प्रदीप पाटील यांनी आपला पेपर किंवा आपलं मनोगत. धन्यवाद मॅडम. अत्यंत कमी कालावधीमध्ये मी थोडंसं माझं मनोगतच व्यक्त करतो, कारण यापूर्वी फडके सरांनी आणि जेवळीकर सरांनी या विषयावर मोठ्या प्रमाणामध्ये मार्गदर्शनही केलंय आणि विचार आपले व्यक्त केलेले आहेत. ज्या कालावधीमध्ये 1965ला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी हा एकात्म मानव दर्शनाचा विचार संपूर्ण जगासमोर ठेवला, तो कालावधी हा विचारसरणीच्या युद्धाचा कालखंड होता. त्यावेळी जगावर साम्यवाद आणि भांडवलवाद या दोन्ही विचारसरणीचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पगडा होता आणि त्या कालखंडामध्ये या दोन्ही विचारसरणीचा सांगोपांग विचार करून त्यांनी असं निश्चित केलं आणि संपूर्ण जगाला सांगितलं की या दोन्ही विचारसरणी ह्या परिपूर्ण नाहीत, या दोन्ही विचारसरणी ह्या अपूर्ण आहेत, मानवाच्या त्या खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास करू शकत नाहीत. याच विचारसरणीच्या आधारावर विकासाचा जर प्रयत्न केला गेला तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये विनाश ओढवेल असं 1965ला दीनदयाळजीने सांगितलेलं होतं आणि त्याचे काही स्पष्ट संकेत आज आपल्याला निसर्गाच्या आपत्तीवरून आपल्याला स्पष्ट दिसून येत आहेत. खऱ्या अर्थाने भांडवलवाद आणि साम्यवाद या दोन्ही विचार प्रणालींनी मानवाचं खरं स्वरूप कधीही लक्षात घेतलेलं नाही, जे भारतीय चिंतन परंपरेत किंवा भारतीय संस्कृतीमध्ये अपेक्षित म्हणलेलं आहे. ज्याचा काहीसा मोठ्या प्रमाणात आढावा फडके सरांनी घेतला की पाश्चात्य विचारसरणी ह्या मानवाला केवळ शरीर म्हणूनच विचार करतात, म्हणून त्याच्या केवळ शारीरिक सुखाचा विचार करतात आणि त्या अनुषंगाने ते शारीरिक सुख देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातच मनुष्य सुखी आहे असं त्यांचा समज आहे. परंतु भारतीय परंपरेमध्ये मनुष्य म्हणजे शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा अशा या 4 घटकांचा तो समुच्चय आहे आणि या 4ही घटकांचा जर विकास झाला तरच खऱ्या अर्थाने तो मानवाचा सर्वांगीण विकास आहे असं भारतीय परंपरेत मानण्यात आलेलं आहे. आणि या 4ही घटकांच्या एकात्मिक संकलित परिपूर्ण विकासाच्या भारतीय परंपरेत आणि दीनदयाळजींनी पुरुषार्थाची कल्पना आपल्याला समोर ठेवली आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ त्यासाठी सांगितलेले आहेत. या 4 पुरुषार्थांची साधना करणारा व्यक्ती निश्चितच त्याचा सर्वांगीण विकास होतो असं एकात्म मानव दर्शनाची धारणा आहे आणि भारतीय संस्कृतीमध्येही ते मान्य करण्यात आलेलं आहे. मानवाची ही एकात्मता केवळ अशा पद्धतीनं ह्या 4 घटकांपुरतीच मर्यादित नाही, तर मानवाची ही एकात्मता समाज, सृष्टी आणि परमेष्ठी सोबत सुद्धा आहे. व्यक्ती हा कुटुंब, समाज, राष्ट्र, सृष्टी आणि परमेष्ठी या घटकांपासून वेगळा किंवा सुटा विभागून विचार करून त्याचा विकास साध्य करणं शक्य नाही, जे पाश्चात्य विचारसरणीमध्ये असंच करण्यात आलेलं. समाजवादामध्ये, साम्यवादामध्ये समाजाचा विचार केला गेला आणि व्यक्तीकडे दुर्लक्ष केलं गेलं. त्याच्या बिलकुल विपरीत भांडवलवादामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्तीचा सर्वात जास्त विचार केला गेला आणि समाजाकडे दुर्लक्ष करण्यात आलं. पंडित दीनदयाळजींना या दोन्ही विचारसरणी मान्य नव्हत्या, कारण कोणत्याही विचारसरणीमध्ये समाज आणि व्यक्ती या दोन्ही घटकांचा समन्वित विकास साधलेला दिसून येत नाही. या दोन्ही विचारसरणीमध्ये व्यक्ती आणि समाजाला सृष्टीपासून अलिप्त मानलं, म्हणजे निसर्गापासून अलिप्त मानून निसर्गाचं शोषण करण्यावर या दोन्ही विचार प्रणाली आधारित आहेत अशी ती कल्पना पाश्चात्य विचारांची आहे. परंतु पंडित दीनदयाळजींनी व्यक्तीची, समाजाची, सृष्टीची आणि परमेष्ठीची असलेली एकात्मता आणि त्यांची असलेली परस्पर पूरकता हे सगळेच घटक एकमेकावर अवलंबून आहेत. हे कोणीही स्वतंत्र आणि वेगळा असा घटक नाही असं पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानव दर्शन म्हणतो.
त्यामुळेच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शनाच्या विचारातून जर विकास साध्य करायचा प्रयत्न केला तर व्यक्तीच्या चारही घटकांचा शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा याचा विकास होईल. त्याचबरोबर व्यक्तीची समाज, सृष्टी आणि परमेष्ठी सोबत असलेली एकात्मता अधोरेखित करून लक्षात घेऊन जर विकासाचे प्रयत्न केले गेले तर निश्चितच व्यक्तीचा भौतिक विकास सुद्धा होईल आणि त्याचा आध्यात्मिक सुद्धा विकास होईल. व्यक्तीचा केवळ भौतिक विकास करून चालणार नाही. तसं बघितलं तर आज जगातला सगळ्यात श्रीमंत देश म्हणून अमेरिकेचा आपण विचार करतो. जर असं असतं तर भौतिक दृष्ट्या संपन्न असलेला अमेरिकेत सगळ्यात सुखी देश राहिला असता. पण आजही अमेरिकेमध्ये 30% पेक्षा जास्त लोक रात्री झोपताना झोपेचे गोळ्या घेऊन झोपावे लागतात. म्हणजे याला सुख आणि समाधान म्हणायचं का? व्यक्ती परिपूर्ण सुखी झाला का? असं विकासातून व्यक्ती समाधानी सुखी होत नाही, तर त्याचा आध्यात्मिक विकासही झाला पाहिजे हे यामध्ये अपेक्षित आहे. व्यक्तीचा आध्यात्मिक विकास शिवाय कुटुंब, समाज, राष्ट्र, सृष्टी यांचा विचार करणं म्हणजेच त्याचा आध्यात्मिक विकास आहे. स्वतःच्या बाहेर जाऊन, स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन इतरांचा विचार करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने तो व्यक्तीचा आध्यात्मिक विकास आहे, असं पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची धारणा आहे. एकंदरीत या माध्यमातून जर आपण विचार केला गेला तर निश्चितच व्यक्तीचा भौतिक विकासही होईल. भौतिक विकास साधत असताना निसर्गाचीही हानी होणार नाही आणि निसर्गाची ही हानी न होण्यासाठी त्यांनी संयमित उपभोग नावाची एक कल्पना, अभिनव कल्पना सुद्धा आपल्या समोर आणली, जेणेकरून कमीत कमी उपभोग व्यक्तीने घेतला पाहिजे. कारण आजच्या ह्या उपभोगवादी चंगळवादी जगामध्ये माणसाने उपभोग संयमित केल्याशिवाय निसर्गाचं संरक्षण आपण करू शकणार नाहीत. ज्या पद्धतीने निसर्गाचं शोषण होत आहे त्यामुळं मानवाचा विनाश निश्चित आहे. म्हणून निसर्गाच्या शोषणापेक्षा निसर्गाचं दोहन करण्यावर पंडित दीनदयाळजींनी महत्व दिलेलं आहे, त्याच्यावर भर दिलेला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी संयमित उपभोगाची कल्पना सुद्धा, अभिनव कल्पना आपल्या समोर ठेवलेली आहे. संपूर्ण समाजाने हा विचार सर्वांनी लक्षात घेऊन जर मार्गक्रमण केलं, शिक्षण तज्ञांनी यासाठी पुढाकार घेतला, सर्व व्यवस्थेने यासाठी पुढाकार घेतला, हा विचार जगासमोर ठेवला, प्रत्येक व्यक्तीमध्ये हा विचार रुजवला गेला तर निश्चितच व्यक्तीबरोबर समाज, सृष्टी या सगळ्यांचं संरक्षण होईल आणि व्यक्ती हा सर्व सुखी समाधानी होईल असं मला वाटतं. त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केलात. हे सेमिनार सुद्धा त्या दृष्टीने प्रयत्न करते. म्हणून या सेमिनार आयोजकांचं, महाविद्यालयाच्या प्राचार्यांचं, कांत जाधव सरांचं आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्र अनिल रेड्डी सर या सर्वांचं मी अभिनंदन करतो. सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. करत पुन्हा मागे जात काही आढावा घेत आपली मतं मांडलेली आहेत. खरोखर सुंदर पद्धतीनं आपण सादर केलं. पुढची निबंध वाचिका आहे मीनाक्षी बोरेकर. मगाशी निवेदकानं सूत्रसंचालन करणाऱ्यांनी त्याचं नाव घेतलेलं नव्हतं, पण कार्यक्रम पत्रिकेत होतं म्हणून नाव घेतेय. आहेत का मीनाक्षी मॅडम? मॅडम ते बहुतेक नाहीत म्हणून त्याचं नाव घेतलं नाही. ओके, म्हणजे शेवटी हरकत नाही. मी समापनाकडे येते. आजचा हा पंडितजींचा जयंतीचा म्हणजे आजच्या मुलांच्या शब्दात आपण एका वेगळ्या पद्धतीनं साजरा करतोय. काहीतरी देणं असतं. आज मी असं म्हणेन, दीनदयाळजी जिथं असतील तिथं अशा पद्धतीचं चर्चासत्र आणि प्रत्येकानं अभ्यासपूर्ण आपले विचार वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळी उदाहरणं देत मांडलेले आहेत. त्यामुळे आपण जी काही काय म्हणूया त्याला, जसं गौरवानी एक वटवृक्ष लावलेला होता, वटाचं झाड लावलेलं होतं, आज त्याचा वृक्ष झालाय. तसं त्यांनी केलेला जो मानवतावादाचा एकात्म दृष्टीनं जो विचार आहे, तर त्याचा हा वृक्ष 60 वर्षात झालेला होता, परंतु समाजाला समजत नव्हतं. आज या चर्चासत्राच्या निमित्तानं सगळ्यांना ते समोर होतं. आज या चर्चासत्राच्या निमित्तानं सगळ्यांना ते समोर आलेलं आहे. मग मी म्हटल्याप्रमाणे आपण बहुतेक सगळेच शिक्षक असल्या कारणानं आपल्या असणाऱ्या नव्या पिढीपर्यंत हा विचार आपण पोहोचवू शकतो. दुसरे की या आतापर्यंत सगळे बोलणारे ही विद्यमान पुरुष मंडळी होती. मी एकटीच, आता मीनाक्षी नसल्या कारणानं मी एकटीच इथून गोव्यातून जॉईन झालेली स्नेहा आहे. त्या कोकण प्रांतातली मी कन्या आणि गोव्याची स्नुषा आहे.
मला एक अभिमान वाटला की या अहिल्याबाईंच्या 300 जे कार्यक्रम जो संपूर्ण भारतात राबवला गेला, तर तशा पद्धतीनं का होईना कुणीतरी एक स्त्रीची दखल घेऊन खरोखर जो आज जो शब्द आपण वापरतोय की अंत्योदय दिवस म्हणून आज तो साजरा केला जातो, स्त्री म्हटल्यानंतर इतके दिवस दुर्लक्षित होती, आता ती दुर्लक्षित नाहीये. आणि मला ही संधी दिलीत. अनेक विद्वानांचं भाषण, त्यांचे विचार, सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी इथं पाहता आली, ऐकता आली, त्यामुळे मी समाधान व्यक्त करते. आभार न मानताना मी कांत सरांच्या आणि प्राचार्यांच्या ऋणात राहू पाहते. कारण आपला भारत देश जो आहे, तर तो भारत देशाविषयी मी माझी थोडीशी मतं इथं मांडते आणि मग मी माझ्या वाणीला विराम देईन. भारत खरं तर बहुधर्मीय देश आहे. भारताची राज्यघटना जी झालेली आहे, जडणघडण आणि राष्ट्रवादाचा घाट हा खरा तर धर्मनिरपेक्ष राहणं आवश्यक होता. धर्म कोणताही असला तरी आपण या देशाचे नागरिक आहोत आणि नागरिक म्हणून आपले हक्क जसे आहेत तशी आपली प्रत्येकाची सुविद्य असल्या कारणानं कर्तव्य आहेत. या प्रक्रियेत आपल्या धर्मानं आणि जुन्या इतिहासानं काही प्रश्न निर्माण केलेत आणि आज आपण सुविद्य माणसं त्याला तोंड देतोय. धर्म सुधारण्याचे प्रयत्न होतात. जाती संस्था हा महत्वाचा अडसर आहे. भारतीय राष्ट्रवादाचा हा घाट समजून घेत असताना आपल्याला हिंदू धर्म समजावून घेणं आवश्यक आहे. आणि इथं थोडंसं मी पुन्हा एका वेगळ्या दृष्टीनं बोलेन की आतापर्यंत यज्ञाचा विचार फडके सरांनी केलेला होता, देशमुख सरांनी केलेला आहे. तर आपलं हे बोलणं जे आहे, तर ते आपलं बोलणं हे यज्ञात असलेली विचारांची आहुती आहे. कारण हे विचार एकाकडनं दुसरीकडे देणं आवश्यक आहे. सर बोलता बोलता मग आपल्या भारतीय परंपरेच्या कथनाविषयी सांगत होते, तर मी असं जाताना म्हणेन, घेतला वसा टाकू नका, ओतू नका, मातू नका. आणि याच पद्धतीनं एक चर्चासत्राच्या निमित्तानं त्या कार्याला दिलेला उजाळा पुन्हा एकदा नव्यानं कुठेतरी अशाच पद्धतीनं व्याख्यानमाला सुरू करून करता येऊ शकेल. मी गोव्यात त्या दृष्टीनं प्रयत्न करेन असा शब्द देत मी माझ्या वाणीला विराम देते. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद मॅडम, खूप छान आपण याचे मंतव्य व्यक्त केलेले आहेत. सर्वच व्यक्तीने, साधारण व्यक्तीने, देशमुख सरांनी सुद्धा अत्यंत अभ्यासपूर्ण व अनेक उदाहरण देऊन पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शन संबंधी जे मार्गदर्शन केलं ते खूप खूप महत्वाचं होतं. आजच्या युगात, सध्याच्या काळात जे आवश्यक आहे ते सर्व त्यांनी दिलेले आहे. यानंतर मी माझे सहकारी प्राध्यापक राठोड सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे. एकात्म मानववाद भारताच्या सशक्तीकरणाचे तत्वज्ञान या दुसऱ्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या सत्राध्यक्ष म्हणून गोवा येथून सहभागी झालेल्या डॉक्टर स्नेहा महांबरे सर मॅडम यांनी अध्यक्षीय स्थान उचलून आपले मनोगत व्यक्त केले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच साधन श्री प्रवीण देशमुख सर, कार्याध्यक्ष अखिल भारतीय साहित्य परिषद, पुरस्कृत साहित्य भारती कोकण प्रांत यांनी साधन व्यक्ती म्हणून आपले विचार व्यक्त केले, याबद्दल यांचे बी आभार मानतो. आणि या दुसऱ्या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेले प्राध्यापक डॉक्टर नारायण खडके सर, अध्यक्ष पंडित दीनदयाल विचार मंच कल्याण यांनी अंत्योदय योजना कशी निर्माण झाली आणि शेवटच्या घटकापर्यंत कशी गेली पाहिजे याबद्दलचे विचार मांडले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यानंतर गौरव जेवळीकर सर यांनी खेड्याकडे चला ही संकल्पना कशी विशद करून दाखवली, त्याबद्दल मी त्यांचे विचार मानतो. आणि डॉक्टर प्रदीप पाटील यांनी समग्र दीनदयालची पूर्ण इतिहास मांडून आपल्याला पुनरावृत्ती करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि कुमारी मीनाक्षी वामन बोंडेकर यांनी अनुसूचित दाखविल्याबद्दल त्यांचे आभार मानून हा दुसऱ्या स्तराचे सत्र या ठिकाणी संपले. मी सर्वांचे आभार मानून हे सत्र संपले मी जाहीर करतो. जय हिंद, जय भारत.